कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, अर्जा सांगितलं का तिला? स्वप्नील, अरे सांगितलंस का? हो, तिनं विचारलं आपल्या बाळाला कोणी मारलं। काय झालं बोला की। सरकार, अपर्णा, अर्जुन, कुणी मारलं बाळाला? अरे दादा, नाव सांग, समजायला जाऊ नका। बास झालं तुमचं समजावणं। अरे वहिनी घसरून पडल्या बघितलं ना? आपोआप घसरली का? स्वप्नील, अरे तू थांब विना काका, कुणामुळे घसरली? अर्जुन, माझ्या जागी तुझं बाळ असतं ना तर काय केलं असतं तू? घसरली म्हणे, आजवर खाली मान घालून जगत आलो, त्याची शिक्षा आहे का आम्हालाही? आता मला फक्त बाळाला कोणी मारलं त्याचं नाव पाहिजे। अर्जुन, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। माझ्या बाळाला मारणाऱ्याला अद्दल घडलीच पाहिजे। ए दादा, असं काय म्हणतोय तू? मी नाही मारलंय तुझ्या बाळाला। ए सुजा, तू जर दारू पिऊन आला नसतास ना तर हे सगळं झालंच नसतं, वहिनी पडल्याच नसत्या। ए अर्जा, अरे काय बोलतोय तू? मी धक्का दिला नाहीये त्यांना। पिऊ सांग की तू यांना। भाऊजी, हो। काय पाहिजे रे तुला? प्रॉपर्टी पाहिजे? प्रॉपर्टी पाहिजे? द्या, द्या ना सगळी प्रॉपर्टी, पण तुला शिक्षा होणार। आणि कुणी नाही केली ना तर मी करणार। असं सोडणार नाही तुला। मला याच्यावर केस करायची, शिक्षा करायची ह्याला। माझ्या बाळाचा खून केला ह्यानं। स्वप्नील, अरे बस, आता कोणी काय बोलणार नाही। दादा दादा तू शांत हो, मी याला तुरुंगात टाकतो। अर्जुन, अरे तू ए अर्जया, मी नाही मारलंय, मी तुरुंगात जाणार नाही। तुझ्या लय शांततेत सांगतोय मी तुला, बऱ्या बोलानी माझ्या बरोबर तुरुंगात चल, हेच तुझ्यासाठी बरं आहे। तुमची पाप माझ्यावर टाकून तुम्ही सुटणार नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवा। सुजा, माझं बाळ आणि माझा सख्खा भाऊ मेला मला। नियती, आता कुठं माझ्या मेहनतीला फळ दिलंय तू? आता ह्या घरात हे भाऊच एकमेकाची वैरी करते का नाही बघच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्या बाजूने समजावलं त्याला, त्याच्याशी गोड बोला, त्याला मारा, पण काहीच फरक पडत नाही त्याच्यावर। त्याचा विषय सोडून दे आता। म्हणजे तुम्ही का त्याला आयुष्यभर तुरुंगातच ठेवणार का काय? काय गो बया। ओ मावशी, तुम्ही जरा गप बसा की। आता चुकलाय नव्हते हो, मग नको बोलायला या विषयावर। का नाही बोलायचं? आपण कायम सुजेला चुकीचा ठरवतो। सरकार, तुम्ही तरी त्याचं ऐकून घेतलं का हो? का दारू पिऊन येतोस म्हणून त्याला कधी काही विचारलंय? आपण हाकलून दिलंय त्याला, बाहेर आमदारकी गेलीये म्हणून कोणी विचारत नाहीये। हे सगळं समजून घेऊन त्याला एकदा कामाचं सोडा। बाप म्हणून निदान त्याला खाल्लं पिल्लं का एवढं तरी विचारायचं होतं। पण तुम्ही काय केलं? त्याच्या कानाखाली मारली। सरकार, अहो कोण नाहीये त्याला आपल्याशिवाय। आपणच असं वाऱ्यावर सोडून कसं चालल? अगं पियू, तो आला नसता तर घडलंच नसतं। तसं तर मग लई काय काय बोलता येईल। घरातनं हाकलून दिलं नसतं तर, आमदारकी गेली नसती तर। अगं पोरी, त्यानं पिऊन नव्हतं यायला पाहिजे,
वहिनी, तुमचं बोलणं झालं होतं ना आप्पी बरोबर. तुम्ही बोलला होता ना सुजाशी. सुजा म्हणला होता तुम्हाला की पिऊन येणार नाही परत. होय पिऊ, अगं किती वेळा समजावलं त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाही. आई, आपण कसं सांगतोय ना हे सुद्धा बघितलं पाहिजे. तुम्ही तरी त्याला नीट जवळ घेऊन विचारलं का हो काय? बाबा तुम्ही तरी विचारलं? एकाच घरात राहतो ना आपण, तरी पण कायम सुजयची हडतूड करत आलोय. घरात एकाला तरी असं वाटलं का की त्याचं ऐकून घ्यावं म्हणून? पण नाही, आता पण सगळे त्याला दोषी ठरवून मोकळे. अगं पिऊताई, आपण सगळ्यांनी कित्येकदा बोलण्याचा प्रयत्न केलाय की त्यांच्याशी, पण आप्पे त्याचं कोणी ऐकून घेतलं का हे विचारतीये मी. वहिनी, अहो हे बघा, सुजाला किती वेळा समजून सांगितलंय, सुजा दारू पिऊ नको, बरं पेलास तर घरी येऊ नकोस. समजून सांगितलं, ओरडून सांगितलं, खडसावून सांगितलं. ऐकतोय का सुजा आपलं? आणि अगं ते जर शुद्धीत असते तर त्यांना कळालं असतं ना. स्वप्नील सर आणि रुपाली त्यांच्या बाळाचे पहिले फोटो सगळेजण बघताय, कळालं असतं की ते चुकलेत पिऊताई. तू त्यांच्या चुकीवर पांघरून का टाकतेस मला कळतच नाहीये. आप्पे तू मला एक गोष्ट सांग, अर्जुन भाऊजी तुरुंगात होते तेव्हा तुला कसं वाटायचं ग? किती चूक असेल तरी आपल्या माणसानं तुरुंगात जाऊ नये एवढंच वाटायचं ना? सांग ना. मग आज मला पण तेच वाटतंय. आणि चूक फक्त त्याच्या एकट्याची नाहीये, त्यांनी काही हे ठरवून केलेलं नाहीये. अगं काय बोलते तू पिऊ? तुम्ही सगळे त्याला कुणी ठरवताय? एवढा पण वाईट नाहीये तो. काय चाललंय या घरात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनू आज इथे असं काय होतो ना? खरंच आवडलं असतं त्या सगळं. सगळे बटाटे त्यानेच खाल्ले नसते. हा पण काय हरकत नाही, निशिक सांगू ना, सगळं शिकून घे म्हणा ना. नाही म्हणजे आता सगळं शिकू होया ना तिने. पुढे उमाची गादी ती कच चालवायची. काय गो उमा, बरोबर ना? नाही हे सगळं ठीक आहे, पण जिच्याबद्दल आपण बोलतोय ती आहे कुठे? सर तुम्ही का आलाय तिथे? हे बघा, मी तुमच्याशी कॉलेजमध्ये बोलत नाहीये, मी खेळायला येत नाहीये, यामागे काहीतरी कारण असेल ना. तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना सर. तुम्ही असं थेट घराकडे निघून आलात. तुम्हाला माहिती आहे ना त्या दिवशी काय झालं होतं, तुम्हाला माहिती आहे ना सर. मग हे सगळं वागण्याआधी तुम्ही माझ्या घरी काय होईल, माझं काय होईल याचा एकदा तरी विचार करा ना प्लीज सर. तुझाच विचार करून इकडे आलोय, तुझ्याबद्दल बोलायला आलोय, तुझ्याशी बोलायला आलोय मी. आणि त्या दिवशी जर कॉलेजमध्ये आपलं बोलणं झालं असतं तर मी इकडे आलो नसतो. बरं बरं ठीक आहे, मग जे काही आहे ते पटकन बोला सर प्लीज. पटकन कसं बोलायचं? तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याचा डिसिजन तू असा पटकन कसा घेऊ शकतेस? ही निशी दरवाजा बंद करायला गेली की दरवाजा पकडून उभी आहे? अगो ती छाया इलियाना तिच्या बरोबर. पाणी हाडून गेला या. सॉरी. घे पाणी घे. सावकाश आहे, सावकाश. छाया यायला कशा केला? ते ऍक्च्युली त्यांचा काहीतरी अर्जंट प्रोजेक्ट आहे कॉलेजचा, त्याचं काम करत बसले आता. येईलच ती. प्रोजेक्ट कॉलेज? त्या पुरी रात्रीच्या वेळेला कसली प्रोजेक्ट करतात ते कळतच नाही आहे. ए ओवी ओवी, तिला छायाला पण बोलो, ती पण पोपटी खाईल. अरे इतके काय घाई? बस बस बस, तू बस.
हो आपण ना व्हिडिओ शूटिंग करूया. चालेल. बंधू काका तुम्ही ही पोपटी बनवायची प्रोसिजर सांगा ना, मग मी इंटरनेटवर टाकते, मग तुम्ही फेमस व्हाल. फेमस हो फेमस व्हाल. सांगा सांगा. सुरू. नमस्कार. मी साहित्य त्याचं सांगायचं असतं. एक मिनिट. नमस्कार, हे बंधू महाराज. हा सांगे विसरलंय मी. बंधू. आम्ही पोपटी बनवतोय. आम्ही म्हणजे हे पोपटी बनवतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण सर खेळासाठी तुम्ही मलाच का फोर्स करतायत? आहेत ना कितीतरी प्लेयर्स. हो आहेत, खूप सारे प्लेयर्स आहेत. पण तुझ्यासारखं बॅडमिंटन खेळताना मी पाहिलं नाही. कितीतरी प्लेयर्स गेम एन्जॉय करतात, तुझ्यासारखं जीव ओतून त्यातनं आनंद घेताना मी पाहिलं नाही. श्रीगंधा, मुंबईत मी कितीतरी प्लेयर्स तयार केले, पण तुझ्यासारखा चांगला प्लेयर मी पाहिला नाही. बॅडमिंटन न खेळून तू खूप मोठी चूक करतेस हे तुला आज रिअलाइज होत नाही, पण उद्या जेव्हा गोष्टी नॉर्मल होतील, जेव्हा वेळ निघून गेलेली असेल ना, तेव्हा तुला रिअलाइज होईल. आणि मग तू आयुष्यभर स्वतःला ब्लेम करत असशील की त्या दिवशी आपण तो स्टेप का घेतला नाही. तुझा आजचा एक स्टेप तुझी लाईफ बदलू शकतो. तुझी लाईफ आहे, एकच लाईफ आहे, निर्णय तुझा असायला हवा आहे. सर मला सगळं पटतंय, पण माझी फॅमिली, त्यांचा विचार, त्यांचे रूल हेच ना. श्रीगंधा, मी बॅडमिंटन खेळ असं म्हणेन, तुझे बाबा बॅडमिंटन खेळू नकोस असं म्हणतील, पण शेवटी निर्णय, डिसिजन तुझा असायला हवाय. कारण की हे स्वप्न तुझं आहे, हे पॅशन तुझं आहे, त्यातनं मिळणारा आनंद तुझा आहे. सो प्लीज कोणाचाही विचार न करता हा डिसिजन घे. आणि तुझा जो काही डिसिजन असेल ना, तो मला मान्य असेल. बॅडमिंटन खेळावंस हा माझा स्वार्थ आहे असं समज. कारण की प्रत्येक कोचला एक चांगला प्लेअर कायम हवा असतो. निशी किती वेळ बोलत राहला. हा येताला का नाही? मी बघून येते जरा. ए चालली आता. सॉरी माझ्या फोनची बॅटरी गेली आहे, मी आले चार्ज करून. लगेच आले. काय चाललंय या पोरीचं? श्रीगंधा, मुंबईत खूप मोठी बॅडमिंटनची नॅशनल कॅम्प आहे. तुला शिकायला खूप काही मिळेल, खूप चांगली संधी. ही संधी सगळ्यांना मिळत नाही. तू देशाचं भविष्य आहेस, म्हणून तू हा कॅम्प अटेंड करावास असं मला वाटतं. सो प्लीज योग्य तो विचार कर आणि हा कॅम्प अटेंड कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी बोलवते निशीला, तुम्ही जा ना. कशात? मी बोलवल्यावर काही येऊचा नाही का? नाही तसं नाही, पण ती छायाशी बोलते ना. छायाक पण बघताय, त्याची तंगडीच मोडून घालताय. तो काय वेळ असा काय?
आपला अभ्यास वेळच्या वेळी करूच नको यांका बघताय त्याका पण निशी ग निशी थांबा द्यायचे. मी बोलवते ना निशिक. अगो पण तर छाया त्याका पण समजावतोय. ऐका माझा, तुम्ही जावा. तुम्ही जा ना, मी बघताय. बघा बाय परत कसलो आणखी गोंधळ नको. नाही मी येऊ सोडायला. नका जाताय मी. सर होते ना? हो. यावेळी इथे येण्याचं कारण? आई त्यांना असं वाटतंय की मी खेळावं, खेळ सोडू नये, आणि मी त्यांच्याशी कॉलेजमध्ये बोलले नाही आणि त्यासाठीच ते इथे आले होते आज. त्या दिवशी पण घरी इले होते तेव्हा कळत होता की त्यांना वाटतं की तू खेळूक होया. यांका पण त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलो. आणि आज मला काय म्हणत होते? आई, मुंबईला 4-5 दिवसांचा नॅशनल कॅम्प आहे. आई, खूप मोठी संधी आहे, निर्णय घ्यायचा आहे. हे बघ, तू म्हणाली होतीस की वेळ जाऊ दे, वेळ जाऊ दे, पण आत्ता जर वेळ जाऊ दिली ना तर ही संधी हातातनं जाईल. निशी, काय बोलतेस? 4-5 दिवस आणि आपण मुंबईत. हो, पण काय हरकत आहे? तिच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि आपण तिला. उमा, काय झालं? कसली एवढी गहन चर्चा चालू आहे? नाही, काय नाही, असंच. आणि घरातले बाकीचे कुठे सगळे? ते मागच्या दारात. म्हणजे? अहो, त्या बंधू भाऊंनी ना पोपटीचं बेत केलं ना, सगळे मागच्या दारातच. अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी सगळी जण असे एकत्र येऊन बेत करतात. बरा वाटला माका. खरं सांगू का उमा, आपल्या घराची ना हीच खरी ताकद. हा सगळी जण असा एकत्र येऊन हे क्षण असे साजरे करतो. म्हणजे स्वतःचा असा आहे आपल्या घरात कोणी विचारच करत नाही. कुठलाही निर्णय घेताना स्वतःचा नाही, घराचा, घरातल्या सगळ्यांचा विचार करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मित्र इंद्राणी, त्या माणसाचा फोन आलाय. स्पीकरवर टाकतो. हॅलो. नमस्कार, दिवाडकर बोलतोय. नमस्कार दिवाडकर सर, मी शेखर राजाध्यक्ष बोलतोय पुण्याहून. बोला. आमच्या एका ओळखीच्या माणसानं तुमचा नंबर दिला होता. तुमची मदत हवी होती आम्हाला. एक काम करतो, मी माझ्या मुलाकडे एक. अद्वैत, तू बोल. नमस्कार, मी अद्वैत राजाध्यक्ष. हा बोला. ऍक्च्युली लंडन मधल्या एका म्युझियम मधून आम्हाला एका पुरातन लिपीबद्दल माहिती मिळाली. कोणती लिपी? सर, 1921 मध्ये खोपोली जवळ वावशी नावाचं एक गाव आहे. तिथे पुरातन काळातले काही पाषाण सापडले होते. ते पाषाण आता लंडन मधल्या म्युझियम मध्ये आहेत. आणि त्या पाषाणावर एक लिपी आहे, सर्पलिपी. हो, सर्पलिपी. असेल.
माझ्याकडे काय काम आहे? सर, लंडन मधल्या काही सोर्सेस कडून मला अशी माहिती मिळाली की तुम्ही या लिपीवर रिसर्च केलाय. सो ती लिपी समजून घ्यायला, ती वाचायला आम्हाला तुमची मदत हवी. केला असेल मी, पण हे बघा तुम्ही, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, लवकर बोला. आमच्याकडे एक डॉक्युमेंट आहे त्या लिपीतलं, जे आम्हाला. सॉरी, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. मला यातलं काही माहित नाही. हॅलो हॅलो सर, माफ करा, मी मध्येच बोलते. आता तुम्ही कोण? मी नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष. सर, तुम्हाला खरंच काही माहित नाही आहे का या लिपीबद्दल? हॅलो सर, सर, कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. तुम्हाला थोडी जरी माहिती असेल तर प्लीज आमची मदत करा. मला एक मीटिंग आहे, मला उशीर होतोय. सर्पलिपी. त्यांना अगदी 100% ही सर्पलिपी वाचता येते. मग असे का बोलले ते? आपली मदत का करत नाहीयेत? काहीतरी आहे. ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहू. मला सांगते रे, कुठे असतात? हम्पी. हम्पी? बघूया, त्यांची काही प्रत्यक्ष भेट घेता येते का मी ते बघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे सगळं माझ्याकरता खूप अनपेक्षित होतं. एक क्षणभर मला असं वाटलं की ही बाई माझा जीव घेतल्याशिवाय शांतच बसणार नाही. बाबा, हे एवढं सगळं झालं, तुम्हाला एवढा त्रास झाला तरी तुम्ही संयम ठेवला, हीच खूप मोठी गोष्ट आहे. कसला संयम? हतबल झालो होतो मी. माझे हातपाय थंड पडले होते. मी काहीही करू शकत नव्हतो. मी इतका वीक झालो होतो ना की मला कळत होतं की मी कितीही प्रयत्न केले तरी माझी सुटका नाही. म्हणजे काय आणि कसं सांगू मी? हे सगळं इतकं विचित्र घडलंय ना. म्हणजे खरं तर मी रुपालीपेक्षा जास्त ताकद लावू शकलो असतो, पण मी नाही लावली. तिचा साधा पाय छातीवरचा मी नाही बाजूला करू शकलो. तिच्या अंगात 10 हत्तींचं बळ संचारलं होतं. तिने मागे एकदा माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा मला त्रास नाही झाला जेवढा आज झाला. ती आज अनकंट्रोलेबल होती. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तिच्यात ही शक्ती कशी काय संचारली देवच जाणे. काल सुद्धा त्या केतकी काकूंबरोबर अशाच वागल्या, अगदी अनपेक्षित. म्हणजे त्या एरवी आपल्यासमोर कशाही वागतात, काहीही बोलतात, पण आजींसमोर नाही ना. काल त्या आजींसमोर केतकी काकूंवर रागाच्या भरात धावून गेल्या. याचा अर्थ एकच, रुपाली हार मानणार नाही. रुपालीचं काय करायचं ते आपण नंतर बघू. मला अद्वैतचं टेन्शन आहे. हे सर्पलिपीचं कोडं उलगडलं पाहिजे, सुटलं पाहिजे. ते दिवाडकर सुद्धा फोन उचलत नाही, त्यांचा फोन बंद आहे. पण मग आता काय करायचं? त्यांचा उद्यापर्यंत कॉन्टॅक्ट झाला नाही तर मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतो हम्पीला. सर्पलिपीचा शोध घ्यायचा असेल तर जमतील तेवढे सगळे प्रयत्न करावे लागतील. आणि रुपाली बाईसाहेबांवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, कारण त्या सुद्धा सर्पलिपीचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आधी आवरतोयस का? हा, ही झालं 2 मिनिट आलोच. काय करू? ह्या बावळटाला सर्पलिपीबद्दल थेट विचारूनही चालायचं नाही आणि धड सांगणारही नाही तो.
शेखर आणि नेत्रांनी मनात भीती घालून ठेवली आहे त्याच्या. नाही पण बंटीकडे जाण्याआधी यांचं काय चाललंय ते कळायलाही हवंय ना. काय करू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाई काय झालं? कुठे काय? डोकं का धरून बसलाय? मी आता माझं डोकंही धरू शकत नाही का? आता असं बोलणार होय तुम्ही? असं म्हणजे मी काय हिब्रू मध्ये बोलले का? तसं नव. मग उगाच ना तुम्ही ना कुठला तर राग उगाच कुठेतरी काढू नका बरं काय. तुमच्यावर कशाला रागवेन मी? नंबर दिला नाही ना हो तुम्हाला. तुमच्याकडे नाहीच नंबर तर तुम्ही कसा देणार? आणि मी मागते म्हणून तुम्ही थोडी ना मॅडम कडे नंबर मागणार आहात. तेव्हा तुम्ही दुसरं काय बी मागा, मी लगेच हजर करतो. मला दुसरं काही नको आहे अधिपती. ऐका की हो, त्यांच्याविषयी विचार करणं थांबवा तुम्ही. हो थांबवा म्हणजे काय अधिपती? तुमच्याकडे कुठला रिमोट आहे का? डोक्यातले सगळे विचार असे अचानक थांबवता येतात का त्यांनी? असेल तर रिमोट मलाही द्या, मी थांबवते सगळे विचार लगेच. जाऊ दे आता, नको बोलायला आपण. मला असं वाटतं की आपलं भांडण होणार आता. भांडण का होईल अधिपती? नाही होईल होईल. हे बघा, जर तुम्ही मदत करण्याची थोडी तयारी दाखवली तर नाही होणार भांडण. आता कसली मदत करायची? हो डॉक्टरांचा नंबर मिळवून देण्याचा ऍटलीस्ट प्रयत्न तरी करा ना. अवघड आहे पण अशक्य नाहीये. ओ मास्तरीन बाई प्लीज अधिपती, प्लीज 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 प्लीज. हे काय बारक्या पुरीवानी चालू केलंय तुम्ही? अधिपती प्लीज ना, प्लीज 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 प्लीज. बर 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 ठीक आहे, बघतो, प्रयत्न करतो, पण देऊ शकेनच असं काही सांगता येत नाही. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही एवढं म्हटलात हेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू 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 थँक्यू, खरंच थँक्यू. काय झालं? हे नवीनच रूप बघतो बरं काय मी तुमचं. जा ना अधिपती प्लीज, नंबर मिळतोय का बघा. हा प्लीज. बर बर ठीक आहे, बघतो. धनाजी, मी काय सांगते ते नीट ऐक. थोरल्या सरकारांच्या खोलीत जायचंय आणि त्यांच्या खोलीत भिंतीवरचा जो हार घातलेला फोटो आहे तो काढून आणायचा. जमल नव? पण मालक नाही म्हणले तर? अरे खोळ्या डोसक्याच्या, त्यासनी थोडीच विचारायचंय. गपचिप त्यांच्या खोलीत जायचंय आणि फोटो काढून आणायचे. आणि हे बघ, मी अभि असेल की तुझ्यासोबत. होय ठीक आहे. अरे सकाळच्या गोळ्या घेऊन झोपल्या असतील ना त्या? हो, त्यासनी लगेच झोप लागते. मग चांगलं आहे की, मग आत्ताच खोलीत घुसू शकतोय नाही का? तू एक काम कर, ते काम ठेव हातातलं आणि आत्ताच हे काम करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा डॉक्टर साहेब, काय नाही, तुम्हाला जरा हेच सांगायचं होतं. थोरल्या मालकांचा जरा तोल जातोय. हा, मनाचा पण आणि शरीराचा पण. नाही तुम्ही दुसऱ्या गोळ्या दिल्या आहे, पण जरा डोस वाढवता येईल का त्यांचा? काय दुष्परिणाम? किडनी फेल होईल. नाही कसं काय हँडल करायचं तुम्हीच सांगा. नाही 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 नाही, त्यांना तिथं नाही आणता येणार.
हो गेली 25 वर्ष या माणसाने सूर्यप्रकाश बघितला नाही, त्यांना नाही झेपणार आहे. त्यांचं जे काय व्हायचंय ते या घरातच होणार. घरचे मालक आहेत ते. हा, तुम्ही औषधं बदलून द्या, नाहीतर आम्हाला दुसरा कुठला तरी डॉक्टर बघायला लागेल. साहेब अधिपती, तुम्ही कधी आलात? बोला, काय काम होतं का? 4 वाजता सूर्यवंशीबद्दल. थोरल्या मालकांबद्दल काय? तेच जरा त्यांच्या तब्येतीबद्दल. म्हणजे काय नाही हो, ते आता परत आता त्यांचं काय काय सुरू झालं ना. सवय झाली आता आम्हाला. सवय करून घ्यायची गरज नाही करत. काय करू? त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढू? नाही तसं नाही, दवाखान्यात ठेवू की. कुठं? येड्याच्या? येड्याच्या नाही हो, दुसऱ्या दवाखान्यात बघूया की. ठेवूया. पूर्ण बरे झाले का नाही? ते पूर्ण बरे कधीच होणार नाही. म्हणजे डॉक्टर म्हणले की त्यांना काहीतरी असाध्य आजार आहे. असला कसला आजार? म्हणजे नेमकं काय काय झाले काय? गेली 25 वर्ष तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारला नाही, आज कसं काय विचारला? तसं नव, आता इशे निघाला म्हणताना म्हटलं. आम्ही काही डॉक्टर नाही. तुम्ही म्हणलं की डॉक्टरने तुम्हाला सांगितलं काय असाध्य काय मॅटर झालंय. म्हणले ते काहीतरी मोठं नाव म्हणले इंग्रजीमध्ये, आमच्या काय लक्षात राहत नाही ते काय नाव. आणि काय झालंय हे कळल्यावर तुम्ही काय करणार? इलाज? मी कशाचा ढेकळाचा इलाज करतोय, मला काय त्याच्यातलं कळत नाही. मग कशाला पाहिजे आजाराचं नाव? हा, कवा तर या गोष्टीला पूर्णविराम लागायला पाहिजे की आई साहेब. कसा लावणार? डॉक्टरांसंग बोलतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रतीकसाठी ना मी कमी तिखटाचं जेवण केलंय, पण भाऊजींना आवडेल की नाही माहित नाही. त्यांच्यासाठी जरा काहीतरी चमचमीत करते वेगळं. अश्विनी, एक काम कर ना, तिखट मिठाच्या पुऱ्या कर. खूप दिवस झाले खाल्ल्या नाही तुझ्यात. करते. अश्विनी, अश्विनी, फोन आलाय. कोणाचा आहे? अननोन नंबर आहे. नंतर करते मी, राहू देत. नंतर काय करते? बिझनेसचा फोन असेल. हो असेल कदाचित क्लायंटचा, नंतर करते मी. अगं घे ना फोन, असं काय करतेस? बिझनेस मध्ये अननोन नंबर्स पण उचलायचे असतात. हे घे. अगं अश्विनी, असं काय करतेस? उचल ना फोन. फोन उचल. नाही नको, अननोन नंबर. असं काय करते? थांब मी उचलतो. हॅलो अश्विनी. अगं माझा फोन लागत नाहीये, त्याच्यामुळे मी कोणाला फोन करू शकत नाहीये. आणि यांचा फोन तो नीट चार्ज पण होत नाहीये. अगं एवढे फोन का केले होतेस? अगं मला ते टेन्शन आलं म्हणून दुसऱ्याचा फोन घेतला आणि तुला फोन करते. काय झालं? सगळं नीट आहे ना? हॅलो हॅलो अश्विनी, अगं बोल ना. श्रेयस? अश्विनी श्रेयस आहे? हा आई, मी बोलते.
अश्विनी, श्रेयस श्रेयसचा आवाज होता ना ग? नाही, मी पण वेडी, काहीतरी वेड्यासारखा विचार करते. श्रेयस कसा असेल ना ग? आई, श्रेयस, श्रेयस बाळा. आई मीच आहे, सुखरूप आहे, मी परत आलोय. आई म्हणूनच तुम्हाला फोन करत होतो आम्ही, पण फोन नव्हता लागत. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. थांबी यांना बोलवून आणते, यांना पण खूप आनंद होईल राजा, खूप आनंद होईल. थांबी त्यांना बोलवते. आई ऐका ना, बाबांना ना इतक्यात नका सांगू. बाबांना ना इथे आल्यावर सांगूया. ते जेव्हा यांना प्रत्यक्षात बघतील त्यांना केवढा आनंद होईल ना. आई चालेल ना? अरे पण एवढी मोठी आनंदाची बातमी मी कशी लपवून ठेवू त्यांच्या समोर? माझ्या तर चेहऱ्यावरचा आनंद मी लपवू शकत नाहीये. खरंच मला कधी येते आणि तुला डोळे भरून पाहते असं झालं पाहिजे. आई बाबांना आल्यावरच सांगूया ना प्लीज. आम्ही लगेच निघतो, लगेच निघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आईला सगळं कळलं. आई बाबा लवकरात लवकर येते, परत येतं. अश्विनी, आपण ते आल्यावर ना मोठं सेलिब्रेशन करूया. होपफुली ते इन्शुरन्सचं मॅटरही संपेल तोपर्यंत. आता ना आपण तुझ्यासाठी एक मोठं ऑफिस घेऊया, तुझा बिझनेस वाढवायचा. चालेल ना. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं नवीन घर, ज्यात आपलं अख्खं कुटुंब राहील. आणि ना मयूला, कुहूला, संजूला खूप खूप छान शिक्षण देऊ. हो ना? आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील आता, सगळी. अश्विनी, आई बाबा आले ना की आपण आधी करायचो ना आपण तशी मिसळ पार्टी करूया. म्हणजे माझ्या हातची पण. तुम्हाला हवं ते करा तुम्ही. जेनी, हॅलो, बोल ग. अश्विनी, ऐक ना, तू थोडा वेळाकरता इथे पार्लर मध्ये येतेस का प्लीज? अर्जंट आहे, लवकर ये ना. एक मिनिट, काय झालंय जेनी? असा का आवाज येतोय तुझा? इतकी का घाबरली आहेस तू? अश्विनी, आपल्या पार्लरचं सामान ना सगळं इकडे तिकडे पडलंय, तोडफोड केली आहे पार्लर मध्ये. प्लीज तू लवकर ये ना. अरे देवा, कुणी केलं हे? वॉचमनला विचारलं का तू? अगं कदाचित त्यांनी पाहिलं असेल. अगं हो, मी आधी त्यालाच विचारलं आणि त्यानेच सांगितलं की काही गुंड आलेले, त्यांनी आपलं पार्लर आणि श्रेयसचं ऑफिस फोडलंय. बाकीच्या शॉपनं काहीच झालेलं नाहीये. हो जेनी, मी पोचते तिकडे, तू अजिबात घाबरू नको. हा, मी पोचते, लगेच पोचते. काय झालं अश्विनी? अहो, पार्लरवर कुणी तरी हल्ला केलाय आणि पार्लर आणि ऑफिस दोन्ही उद्ध्वस्त करून ठेवलंय. गुंड होते म्हणाली. कोणी केले हे गेस करणं एवढं कठीण नाही. श्रेयस, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे सगळं केकेच्या गुंडांचंच काम आहे. केके जरी आतमध्ये असला ना तरी त्याचे गुंड बाहेर आहेत आणि आपण त्याला जेलमध्ये पाठवले ना, त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतायच. मगाशी मला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता. केकेने पोलिसांना श्रेयस बद्दल हिंट देण्याचा पण प्रयत्न केलाय. ठीक आहे ना, चालेल ना. आपल्याला घाबरायची काय गरज आहे? आपण सगळे पेपर्स घेऊ आणि आताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊ. नाही ना श्रेयस, आपण नाही जाऊ शकत. अरे इन्शुरन्सचं ऑफिस 2 दिवस बंद आहे, कोर्ट सुद्धा बंद आहे, त्यामुळे आपण कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाही. हे बघ, सोमवारी सकाळी आपण इन्शुरन्सच्या ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट सबमिट केले ना की आपण त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. म्हणजे 2 दिवस अजून टांगती तलवार आहेच आपल्या डोक्यावर. हो. ऐका ना, मला ना अजूनही असं वाटतंय की आपण पोलिसांना सगळं खरं सांगितलं पाहिजे. बस ताई, आपल्याला तसं नाही करता येणार.
हे बघ, जिवंत माणसाच्या पॉलिसीचे पैसे घेणे हा गुन्हा आहे. सोमवारी सकाळी आपण इन्शुरन्सच्या ऑफिसला जाऊ, त्यांचे पैसे आणि डॉक्युमेंट सबमिट करू, मग त्यांच्याकडून आपल्याला क्लीन चिट मिळेल आणि मग आपण सगळीकडे जाऊ शकतो. आणि तोपर्यंत आपण कोणतीही रिस्क न घेतलेलीच बरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.